मुरंबा 1 नोव्हेंबरच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला भेटणार आहे की रेवा इकडे आलेली असते आणि मंगल जेव्हा रेवाला बघते तेव्हा तिला म्हणत असते की ए सटवे, तू आता इथे आलीस. आणि रेवाच्या मागे मंगल मात्र पडत राहते आणि रेवा म्हणते की हे बघ मंगल, तुला मला बोलायचं काही काम नाही आहे. तर रेवाच्या मागे मंगल धावत असते, ती पूर्ण घरभर फिरत असते. रेवा मात्र सगळे भांडे घरामध्ये आपटत असते आणि सांगते की हे बघ मंगल, माझ्या तू नांदाला लागू नको. आणि मग रेवाच्या अंगावर पूर्णपणे पीठ सांडते. तर रेवा सांगत असते की रमा, या मंगलला समजव, मी खरंच सांगत आहे. तर तिकडे रमा म्हणत असते की मावशी जाऊ द्या अगं, ती खरं सुद्धा बोलत असेल. तर रेवा म्हणत असते की हो, मी खरंच बोलते, मग तुम्हाला माझं ऐकायचं असेल तर ऐका, नसेल ऐकायचं तर नका ऐकू. तर रमा म्हणते की त्यांना खरंच दुसऱ्यासोबत खुश राहायला भेटत असेल तर ते खुश असतील, तर त्यांना फोन लावायची काही गरज नाही. तर दुसरीकडे मात्र अक्षयला रमाच्या विचारामध्ये त्याला शुद्ध येऊन जाते आणि आता तो म्हणत असतो की मी आता लवकरच बरा होऊन रमाला घरी घेऊन येईल. तर इकडे दुसरीकडे मात्र अभि विचार करत असतो की अक्षयचा ॲक्सिडेंट कसा झाला असेल. तर इकडे आनंद घटनास्थळी गेलेला असतो आणि तो अभिला सांगत असतो की मी ज्या घटनास्थळी अक्षयचा ॲक्सिडेंट झाला त्या ठिकाणी मी गेला आणि तिथून मी CCTV फुटेज, कॅमेरे फुटेज मी घेऊन आलेलो आहे. त्यामुळे दोघंही इथे आता CCTV फुटेज पाहत असतात आणि तो व्हिडिओ पूर्ण पाहत असतात. तर तेवढ्यात तिथे रेवा येते आणि रेवाला बघून अभि म्हणत असतो की रेवा, अगं तुझी ही अवस्था कशी काय झाली. तर रेवा म्हणते की मी अक्षयच्या विचारामध्ये होती आणि गाडी कधी आली आणि मला कधी गाडीमुळे मी खाली पडली तर मला कळालंच नाही. तर तिकडे आनंद म्हणतो की बरं ठीक आहे, आता तू जा इथून आणि आम्हाला आता CCTV फुटेज व्यवस्थित पाहू दे. तर इकडे आनंद म्हणत असतो की हे बघ ना अभि, गाडीचं नेमप्लेटसुद्धा इथे व्यवस्थित दिसत आहे आणि याच्यावर गाडीचा नंबरसुद्धा दिसत आहे. तर अभि म्हणतो की अरे तो ब्लर दिसतोय. त्यामुळे आता रेवा थोडीशी हादरते. तर दुसरीकडे मात्र इकडे कावेरी तांदूळ निवळत असते आणि रमा कावेरीला म्हणत असते की आई चल, आपल्याला सुद्धा हॉस्पिटलला जायचं आहे, तुझा आज चेकअप आहे ना. तर कावेरी रमाला म्हणते की अगं हसली काय आणि नसली काय, आता माझं काय करायचंय, जेव्हा जायचं तेव्हा जाईल मी. तर इकडे रमा म्हणते की आई तू काय बोलते, तुला कळतंय का नाही, आपल्याला चेकअपसाठी जायचंच आहे. तर इकडे रेवा मात्र जिथे अक्षयचा ॲक्सिडेंट झाला होता त्या घटनास्थळी तिथे येते आणि त्या फुगेवाल्याजवळ ती उभी राहते. तर फुगेवाल्यांनी तिला लगेच ओळखून घेतलेलं असतं, कारण की अक्षयने फुग्यावाल्याकडनं सगळे फुगे आणि त्याला एक्स्ट्रा पैसेसुद्धा दिलेले असतात. त्यामुळे तो ज्या गाडीने त्याला उडवलेलं आहे त्या गाडीमधील रेवाला सुद्धा त्याने पटकन ओळखलं असतं. तर रेवा त्याला विचारत असते की तुम्ही मला ओळखलं. तर फुगेवाला म्हणत असतो की हो, मी तुम्हाला ओळखलं. त्यामुळे रेवा तिथून पर्समधून पैसे काढते आणि त्या फुगेवाल्याच्या हातात देते. तर तो म्हणत असतो की हो मॅडम, मी तुम्हाला खरंच ओळखतो. आणि रेवा मग अजून एक्स्ट्रा पैसे देते आणि त्याच्या हातात टेकवतो. त्यामुळे तो नंतर म्हणतो की मी आता तुम्हाला ओळखत नाही. आणि रेवा त्याला धमकी देते आणि सांगत असते तू जर तोंड खोललं ना तर या फुगासारखा तू वर जाशील, जसं मी त्या माणसाला मी इकडनं उडवलं. तर इकडे आनंदसुद्धा घटनास्थळी जातो आणि तिथले फुटेज टीव्हीचे जे काही फुटेज आहे तो घेऊन येतो आणि सगळ्यांना विचारतो की हे इथे तुम्ही पाहिलंत का, या गाडीवाल्याला तुम्ही पाहिलं का, हा गाडीमध्ये कोण बसलेलं होतं आणि याने कोणा उडवलं म्हणून तुम्ही इथे पाहिलं का. तर इकडे त्याला कोणीही नाही सांगत आणि ते आनंद म्हणत असतो की इथे असं कोणीच पाहिलं नसेल का जे गाडीवाल्याने उडवलं म्हणून. तर तो फुगेवाल्यांजवळ जातो आणि फुगेवाल्याला सुद्धा विचारतो की तुम्ही इथे जी गाडीची इथे नंबर प्लेट दिसत आहे ती तुम्ही पाहिलं का. तर इकडे फुगेवाला मात्र सांगत असतो की नाही हो, आम्ही इथे कोणीच असं पाहिलं नाही की त्या माणसाला इथे कोणी उडवलेलं आहे. आणि त्याला ते आठवतं की रेवाने त्याला जे पैसे दिलेले आहे आणि तिने तोंड बंद करण्यासाठी त्याला सांगितलं होतं. इकडे आनंद मात्र म्हणत असतो की माझ्या भावाचा ॲक्सिडेंट करणाऱ्याला मी आता सोडणार नाही. आणि इकडे अक्षयची तब्येत आता सुधारलेली असते. त्यामुळे डॉक्टरसुद्धा म्हणत असतात की आता तुम्ही डिस्चार्ज घेऊ शकता आणि आता यांच्यामध्ये लवकरच इम्प्रूव्ह झालेला आहे. त्यामुळे तुम्ही आता लवकर डिस्चार्ज घेतला तरी चालेल. आणि इकडे
अक्षय मात्र विचार करत असतो की मी आता लवकरच बरा होऊन रमाला भेटायला जाणार आणि रमाला मी आता पुन्हा घरी घेऊन येणार, मी आता कोणाचंही काही ऐकणार नाही, त्या विचारामध्ये तो असतो. तर दुसरीकडे मात्र रमा कावेरीला घेऊन हॉस्पिटलमध्ये येते आणि रिसेप्शनच्या इथे उभी राहते आणि ती डॉक्टरांना भेटते, कारण कावेरीची सुद्धा आता इथे चेकअप होणार असतं आणि हे सगळं काही रेवा पाहत असते. त्यामुळे ती तोंडावर रुमाल ठेवून रमाला तिथे पाहते आणि ती पटकन तिकडनं निघून जाते. तर दुसरीकडे मात्र अक्षयचा डिस्चार्ज होणार असतो आणि अक्षय आणि सीमा सुद्धा दोघेही बाहेर येणार असतात आणि इकडे रेवा मात्र टेन्शनमध्ये असते की आता हे दोघं समोरासमोर येता कामा नये. तर दुसरीकडे मात्र इकडे जान्हवी मोबाईल पाहत असते आणि विचार करत असते की अक्षयचा ॲक्सिडेंट कसा झाला असेल आणि तो कोणी केला असेल. त्यामुळे तिथे आनंद येतो आणि आनंद जान्हवीला सुद्धा तो CCTV फुटेज दाखवू लागतो आणि म्हणत असतो की बघ ना, मी CCTV फुटेज आलो आणि घटनास्थळी सुद्धा गेलो, पण त्या ठिकाणी मला असं काही माहिती पडलं नाही की ह्या गाडीने अक्षयला ठोकलं आणि तिथे कोणीही त्या माणसाला तिथे पाहिलं नाही. त्यामुळे तो ती CCTV फुटेजसुद्धा जान्हवीला दाखवू लागतो. जान्हवीसुद्धा ते CCTV फुटेज पाहते आणि जेव्हा तो आनंद म्हणत असतो की बघ ना, ह्या गाडीवरनं असं स्टिकरसुद्धा स्पष्ट दिसत आहे आणि नंबर प्लेटसुद्धा दिसत आहे. तर ते स्टिकर, जे मोठं स्टिकर आहे, ते जान्हवी म्हणते की हे स्टिकर ना कुठेतरी पाहिल्यासारखं असं ओळखीचं वाटते. हा पण मला आता आठवत नाही आहे, पण हे असं कुठेतरी मी पाहिल्यासारखं मला वाटत आहे. मी आता हे लवकरच विचार करेल आणि लवकरच आठवण्याचा प्रयत्न करेल. तर आनंद म्हणतो की तू हे स्टिकर पाहिलं आहे आणि कुठे पाहिलं आहे? तर जान्हवी म्हणते की नाही, मला आठवत नाही आहे, पण मी हे स्टिकर ओळखते. जेव्हा मला आठवेल ना तेव्हा मी तुला नक्की सांगेल. तर आनंद म्हणतो जेव्हा तुला आठवेल तेव्हा मला लगेच कळव. तर इकडे मात्र अक्षयचा आता डिस्चार्ज सुरू झालेला असतो. तर आता सीमा त्याला घेऊन घरी जाण्यासाठी निघालेली असते. तेवढ्यात ते दरवाजात अक्षय आणि सीमा येते. तेवढ्यात सीमा रमाला पाहते आणि म्हणत असते की रमा इथे. तर अक्षय म्हणतो, सीमाला रमा आवाज देतच असते. तेवढ्यात अक्षय म्हणतो की नाही, रमाला कळता कामा नाही, रमाला हे समजता कामा नाही की माझा ॲक्सिडेंट झालेला आहे. तो पुन्हा सीमाला समजावत असतो की आई हे बघ, रमाला आवाज देऊ नको आणि रमाला ह्या सगळ्या काही गोष्टींमध्ये सांगू नको की माझा ॲक्सिडेंट झालेला आहे. तो तिला काही कळू देत नाही. इकडे दुसरीकडे मात्र रमा ह्या विचारामध्ये असते की हे रेवाच्या ह्याच्या प्रेमामध्ये खुश असतील आणि तिकडे मात्र अक्षय रमासाठी झुरत असतो आणि सीमाला तो पुन्हा म्हणत असतो की रमाला हे कळता कामा नाही. तर मग तो पुन्हा रूमच्या आतमध्ये निघून जातो. तर इकडे रेवाला टेन्शन आलेलं असतं, ती हादरलेली असते. जर रमा अक्षय समोरासमोर आले तर आपलं सगळं पितळ बाहेर पडेल आणि आपलं सगळं सत्य सगळ्यांसमोर बाहेर पडेल. तर इकडे मात्र रमा अक्षयला पाहत नाही आणि तशीच कावेरीची रिपोर्ट फाईल घेऊन निघून जाते. तर दुसरीकडे मात्र कावेरी रमाला म्हणत असते की अगं, ती अशी पोटावर अशी खाली वाकून पाहते आणि पोटावर हात ठेवते, तर असं वाटतं की ती प्रेग्नेंट आहे. आणि इकडे अक्षय मात्र रमाच्या प्रेमामध्ये झुरत असतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.